संस्कृती विठ्ठल बनवाड इयत्ता तिसरी जी प के प्राशा शेखराज असे म्हणतात सुक्या मेव्यात प्रसिद्ध आहे काजू असे म्हणतात सुक्या मेव्यात प्रसिद्ध आहे काजू मुलगा मुलगी एका नाण्याच्या दोन बाजू मुलगा मुलगी एका नाण्याच्या दोन बाजू अगदी त्याप्रमाणे मुलगा दिवा आहे तर मुलगी पंती आहे मुलगा अन्न आहे तर मुलगी शान आहे मुलगा कळस आहे तर मुलगी तुळस आहे मुलगा अभिमान आहे तर मुलगी स्वाभिमान आहे ओळखलंस का नाही का ग मी तुझ्यात काळजातला तुकडा तुझेच प्रतिबिंब तुझीच सावली तुझ्याच पोटातील तुझीच मुलगी बोलते किती आनंद झाला ना थांब आता फक्त मी बोलणार आणि तू फक्त ऐकून घ्यायचंस आज तू घाईघाईने डॉक्टरांकडे आलीस ना तपासण्यासाठी जेव्हा डॉक्टर मला तपासत होते तेव्हा वेदना तुला होत होत्या आणि रडायला मला मात्र येत होतं जेव्हा डॉक्टरांनी सांगितलं की तुमच्या पोटात बाळ मुलगी आहे हे ऐकून तुला धक्का बसला ना गाई अगं आई असं काहीही नसतं तुला माहित आहे का इंदिरा गांधींनी देश लढवला व चालवला ती पण एक मुलगीच होती ना सावित्रीबाईंनी शिक्षणाचा वसा घेतला कल्पना चावला अंतरावीर झाली व प्रतिभाताई पाटील राष्ट्रपती झाल्या ह्या सर्व मुली हे सगळं करू शकतात मग मी का नाही अगं आई एक मुलगी आई असते तीच आजी असते ताई असते दादी असते वहिनी असते बहीण असते लक्ष्मी असते सरस्वती असते व नारी असते व एक सुंदर मैत्रीण पण असते इतके महिने तुझ्या पोटात राहून तुझी नाळ माझ्या आतड्याला जोडली गेली अगा हे आई हे तू म्हणतीस हे जग खूप सुंदर आहे मग मला उघड्या डोळ्यांनी हे जग बघायचं आहे त्याच्यासाठी तू मला जन्म दिलाच पाहिजे मुलगी होणं हा काय माझा दोष बोल ना आई बोल थांबा 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 डॉक्टर थांबा मला आता पूर्ण सत्य कळालं आहे माझं बाळ मला बोलवत आहे मला तिला या जगात आणायचं आहे बागेला फुलाशिवाय शोभा नाही घरात मुलीशिवाय शोभा नाही संक्रांतीला सौभाग्याचा मान जिथे मुली ते आहे भाग्यवान धन्यवाद।